are completely irresponsible. Look at this mess you made. I'm sorry. सर मी आता हा व्हिडिओ बघितला आणि माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आले. मुलाला ओरडणं जाणं, त्याला कावणं, त्या गोष्टींचा त्या लहान मुलावरती काय परिणाम होतो. तर याच्यावरती तुम्ही बालमानसशास्त्राचे एक अभ्यासक म्हणून आणि वंडर किडचे डायरेक्टर या नात्यानं काय बोलाल? खूप चांगला प्रश्न विचारलास वसीम तू. काहीतरी चूक म्हणण्यापेक्षा खूप चुका होतात मुलांच्याकडून. चूक झाली लहान मुलाकडून की मग त्यांना मारणं, त्यांना ओरडणं, त्यांच्यावरती चिडचिड करणं हे प्रत्येक घरामध्ये सुरू आहे. आपण या गोष्टीकडं खरंच शास्त्रीय दृष्टीने बघितलं पाहिजे. आपल्या मानवी मेंदूमध्ये अॅमिगडाला नावाचा भाग आहे आणि हा भाग काय काम करतो. हा निसर्गानं माणसाला डिफेन्स करण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा लढण्यासाठी हा भाग दिलेला आहे अॅमिगडाला. आपण लहान मुलांच्यावरती ओरडतो त्यावेळेला हा अॅमिगडाला पार्ट मध्ये रक्तपुरवठा जास्त प्रमाणात होतो आणि याच वेळी कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन आहे हे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढायला चालू होतं आणि ज्यावेळी त्याचं एक पातळी वाढते म्हणजे एक पातळी क्रॉस होते त्याची कॉर्टिसॉलची त्यावेळेला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा जो लॉजिकल थिंकिंगवाला पार्ट आहे ज्याला आपण तर्क करणं, विचार करणं त्या गोष्टी बोलतो, तिथं जे काम चालतं तो भागच बंद पडतो. तर हा कॉर्टिसॉल हार्मोन्स जास्त प्रमाणात वाढल्यामुळं इकडं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा जो लॉजिकल थिंकिंगवाला पार्ट आहे तो बंद पडतो. आपण जे काय बोलतोय त्या वेळेमध्ये ह्या गोष्टीचा मुलावरती काहीच परिणाम होत नाही. किंबहुना मुलांना असं वाटायला लागतं की आपण त्यांचे दुश्मन आहोत आणि त्यांचा लॉजिकल थिंकिंगवाला जो भाग आहे तोच काम करत नाही. आणि या क्रिया जर सतत झाल्या, लहान मुलांच्यावरती सतत मारणं, ओरडणं, चिडचिड करणं हे जर सातत्यानं होत असेल तर हे कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे ते सतत रिलीज होतं आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा जो ब्रेनचा जो लॉजिकल थिंकिंगवाला पार्ट आहे तो काम करायचा बंद होतो. अॅमिगडाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स याची वाढ चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा यांचं कनेक्शन चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, ते होत नाही. आणि त्यामुळे भविष्यात अशी मुलं अँझायटी, डिप्रेशन, सतत चिंतेमध्ये असणं, इमोशनल जास्त होणं हा भाग आपल्याला अनुभवायला मिळतो. पण भयानक आहे सर की फक्त कावल्यामुळे एवढं त्यांच्या मेंदूमध्ये किंवा शरीरामध्ये बदल होतात पण त्यांना कावायचंच नाही, त्यांना काय बोलायचंच नाही, हा पर्याय असू शकतो का? बरोबर आहे तुझं, कारण की लहानसा जीव म्हणून ही गोष्ट खरंच भयानक आहे. पण त्यांना ओरडायचंच नाही किंवा त्यांच्यावरती त्यांना त्यांची चूक दाखवायची नाही हा पर्याय मी अजिबात म्हणणार नाही. पण या गोष्टीकडे जपानी लोक कशी बघतात, मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की जपानच्या लोकांच्या ट्रीटमेंट वेगळ्या आहेत या गोष्टींसाठी. लहान मुलांना ते लोक जास्त सहवास देतात. जपानमध्ये 6 वर्षापर्यंत आई वडील त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतात. आपल्या इकडं ज्या गोष्टीला आपण शिस्त हा शब्द दिलेला आहे तिकडं या गोष्टीला सुंदर प्रशिक्षण असं म्हणतात, म्हणजे शित्सुकी असं बोलतात तिकडची लोक. ही लोक काय करतात की मुलांच्या बरोबर जास्त सहवास किंवा त्या मुलांना शरीराची जवळीकता जास्त देतात. म्हणजे त्या लहान मुलांना मिठी मारणं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवणं ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण की लहान बाळाला ज्या वेळेला आपण मिठी मारतो किंवा त्याच्या पाठीवरून हात फिरवतो त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन रिलीज होतं आणि हे हार्मोन हे कॉर्टिसॉल हे जे तणावदर्शक जे संप्रेरक आहे किंवा हार्मोन आहे त्याला नष्ट करतं. म्हणजे ज्यावेळी लहान मुलाला आपण हे ऑक्सिटोसिन रिलीज करायला मदत करू त्याच्या शरीरामध्ये त्यावेळेला त्याला एक स्वातंत्र्याचा अनुभव होतो. त्याच पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारची समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही ह्या गोष्टीची ज्यावेळी जाणीव होती त्यावेळी ते बाळ एकदम स्वातंत्र्य महसूस करतं आणि तेव्हा त्याचा लॉजिकल ब्रेन ॲक्टिव्ह होतो. त्यावेळेला त्या बाळाला आपण सांगू शकतो की काय चूक आणि काय बरोबर. पुण्यामध्ये एक घटना घडलेली की एका मॉलमध्ये एक बाळ आहे, ते मॉलमध्ये सर्रास मुलं खेळणी बघतात आणि आई वडिलांच्या पुढे हट्ट करतात आणि ते बाळ त्या आईकडं ते खेळणं पाहिजे म्हणून ओरडत होतं, रडायला लागलं. पूर्ण सगळे लोक बघत होते. त्या गोष्टीचाही आईला वाईट वाटलं आणि ती त्याच्यावरती ओरडली नाही. म्हणजे बाळ तिकडं रडायला लागले, लोळायला लागले आणि सर्रास आई वडील काय करतात अशा वेळेला लहान मुलांना बेदम मारायचा पर्याय निवडतात किंवा ओरडतात किंवा मोठे डोळे करतात. पण या घटनेमध्ये ह्या आईनं हा पर्याय नाही निवडला. ह्या घटनेमध्ये ती आई त्या बाळाच्या जवळ गेली, गुडघ्यावर बसली आणि तिनं मोठ्यानं कुठलीही गोष्ट बोलायच्या ऐवजी ती कुजबुजून बोलली. आणि ती काय बोलली माहिती आहे, ती त्या बाळाच्या भावनेला धरून बोलली की मला कळतंय की तुला ते खेळणं खूप आवडलंय आणि ते पण हळू आवाजात एकदम कुजबुजलेल्या आवाजामध्ये. तुला विश्वास बसणार नाही, 1 मिनिटामध्ये ते बाळ रडायचं पूर्ण थांबलं आणि ते ऐकायला लागलं त्याच्या आईचं. आणि आईनं पॉझिटिव्हली त्याच्या बाजूनच बोलली की तुम्हाला माहित आहे की तुला खेळणं खूप आवडलेलं आहे आणि खरंच तुला ते खेळणं आवडण्याची शक्यता जास्त आहे. आणि नंतर मग तिनं त्या लॉजिकल गोष्टी आहेत त्या सांगायला सुरुवात केल्या. ज्यावेळी बाळ शांत असतं, म्हणजे ज्यावेळी रस्सी खेच जसा खेळ असतो दोन्ही बाजूनं रस्सी ओढली जाते आणि एका बाजूनं ज्यावेळी रस्सी सोडली जाते त्यावेळी इकडचा जो पार्टी असते ती रस्सी ओढायला नाही लागत, कारण की त्याला असं वाटतं की आता आपल्याला काय आपण जिंकलो. त्याच पद्धतीनं ज्यावेळी कुठलाही आईचं आणि मुलाचं भांडण किंवा होत असतं त्यावेळेला इकडून रस्सी लूज सोडणं गरजेचं असतं. म्हणजे ज्यावेळी समोरच्या व्यक्तीला असं फील होतं की आपल्याला आता धोका नाही आहे किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा लढा नाही लढायचा त्यावेळी तेही ताकद लावायचं बंद करतं. म्हणजे ही गोष्ट इथं खरंच बरोबर आहे की त्या आईनं हळू आवाजात बोलली, कुजबुजून बोलली. म्हणजे ज्यावेळी मुलं जोरजोरात रडतात किंवा हट्टीपणा करतात त्यावेळेला आपण एकदम हळू आवाजामध्ये कुजबुजून त्यांच्याशी संवाद केला पाहिजे की ज्यावेळी त्यांना असं फील होतं की आपल्यापासून किंवा समोरच्या व्यक्तीपासून आपल्याला कोणताही धोका नाही. ही ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि अशा पद्धतीचा जर संवाद आपण जर करायला लागलो तर खरंच क्रांती घडेल. किती छान आहे सर की ऑक्सिटोसिनचा हा फंडा तुम्ही सांगितला, पण कदाचित आपल्या इथं कॉर्टिझॉलचा जास्त मारा केला जातो मुलांवरती. आणि हो, तुम्ही एक प्रसंग सांगितला पुण्यामधला की ज्याच्यामध्ये तो मुलगा हट्ट धरलेला होता की टॉयसाठी, पण त्याची आई जास्त त्याच्यावरती न रागवता त्याला हळूच कुजबुजते.
आणि एक गोष्ट मात्र ती करते, ती गुडघ्यावरती बसून त्याच्या त्या मुलाला समजावून सांगते. तर ते नेमकं काय, म्हणजे त्याच्या पाठीमागचं बालमानसशास्त्र नेमकं काय? मानवी जो मेंदू आहे तो नैसर्गिकरित्या काम करत असतो आणि ज्यावेळी समोरचा माणूस आपल्या डोळ्याशी बरोबर कॉन्टॅक्टमध्ये येतो, म्हणजे त्याला समान हाईटवरती ज्यावेळी येतो बाळाच्या, त्यावेळी त्याला असं फील होतं की ते आपल्या बरोबर आहे. कारण की मोठा व्यक्ती असतो तो आपला भक्षक आहे की काय, किंवा आपल्यापेक्षा मोठा असणं हे नॅचरली असं फील होतं की आपल्यापेक्षा जास्त मोठा. त्यावेळी ते त्या लेवलला इक्वॅलिटी येत नाही थिंकिंगमध्ये. आणि ती आई ज्या वेळेला त्या बाळाच्या बरोबर समोरासमोर येते, आय कॉन्टॅक्टमध्ये येते, गुडघ्यावर बसून येते, त्यावेळी त्याला ते जवळीकता फील होण्यासाठी तो पर्याय खरंच करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांशी संवाद करताना असं वरून खाली न बघता गुडघ्यावरती बसून किंवा त्यांना समोरासमोर घेऊन बोलणं जास्त गरजेचं आहे. खूप समाधान वाटलं सर आज तुमच्याशी बोलून. आणि मला असं वाटतं बालमानसशास्त्रावरती खऱ्या क्रांतीची सुरुवात हे आज तुमच्यापासून आणि वंडर किडच्या माध्यमातून सुरू झाली असं वाटतं. खरंच खूप खूप थँक्यू.